आपलं नाव काय? रमेश मुरलीधर सोनवणे, गावाचं नाव? नावी, सर्वे नंबर 15, तालुका बोर, जिल्हा पुणे. बर, आपण ह्या ऊसाची लागवड कधी केली? 16 जानेवारीला लागलेली. 16 जानेवारी 2026. कोणती व्हरायटी लावली? 86-32. आणि किती अंतर ठेवलंय ऊसात? ऊसाचं ह्या ऊसाला आपण 2 सरीमधलं 8 फूट अंतर ठेवलेलं आहे. बर, आणि रोपामध्ये 2 फूट. 2 फूट ठेवले. बर, लागवडीपासून ह्याला कशा पद्धतीने तुम्ही काम केलं त्याच्याबद्दल थोडक्यात माहिती द्या. लागवडीला आपण इकोला कंपनीचं खत, नंतर बाकीचे 10-26 वगैरे असे वापरले, पण जास्तीत जास्त इकोला कंपनीनं ते खत वापरून लागण करताना पहिला डोस दिला लागवडीच्या वेळेस. त्यानंतर 2 ड्रिचिंग केली, त्यानंतर तिसरा एक नॉर्मल डोस दिला, नंतर बांधणी करताना एक इकोला कंपनी प्लस 10-26 युरिया वगैरे मिक्स करून खतं दिलेली आहेत. बर, आता हे तुमच्या बरोबर काही लोकांच्या लागवडी झाल्या असतील. हो, झाले. त्या लागवडीमध्ये ह्या लागवडीमध्ये काय फरक वाटतोय तुम्हाला? फरक काय नाही, याच्यामध्ये पानाची रुंदी जास्त आहे, त्यानंतर फुटवे जास्त आहेत, उंची जास्त आहे. आणि रेग्युलर इतक्या वर्षांनी मी ऊस करत होतो त्याच्यापेक्षा हा ऊस सरासरी 6 महिन्याचा झालेला आहे. त्याची उंची आणि जाडी पाहता त्याच्यामध्ये फरक आहे. त्यांना सांगितलं इतर आमच्या शेतकऱ्यांना काय सांगाल की बाबा इकोलाचं ट्रीटमेंट घेऊन ऊसामध्ये काय बदल होईल का, क्रांती होईल का काय? होणार ना 100%. आता त्यासाठीच आपण हे इकोलाचं खत वापरणी केलेली. मी 5 टोटल मी 7 एकराला इकोलाचं हे चालू आहे, खतं घेतोय. आणि ही यापुढे पण शेतकऱ्यांनी इकोला प्लस आपले बाकीचे जे रेग्युलर 10-26 वगैरे असतात ही पण त्याच्यामध्ये वापरली केली पाहिजे. या ठिकाणी आपण पाहू शकतोय की यांनी इकोला स्पेशल, रायझिंग स्टार, त्याच्यानंतर वंडर सील, मॅजिक फूड आणि मायक्रोडील हे बेसल डोसमध्ये वापरलं आहे. आणि ड्रिंचिंगमध्ये पहिल्या ड्रिंचिंगमध्ये त्यांनी 1919 इकोला रूट आणि लिसेंटा वापरलं होतं. त्याच्यानंतर दुसऱ्या ड्रिंचिंगमध्ये त्यांनी 1261 गोल्डन सायकॉम झुलवा आणि गुळ ह्याचं ड्रिंचिंग केलं आहे. त्याच्यामुळं आज आपण ऊसामध्ये बघू शकतोय की एका ठिकाणी 16 फुटवे निघाले आहेत आणि पेराचं अंतर पण चांगलं आहे. आणि त्याच्याचबरोबर पानाची साईज सुद्धा चांगली आहे आणि प्लॉट सुद्धा हिरवागार आहे. धन्यवाद.